कोल्हापूरच्या शिवारात पहाट उजाडत होती. हिरव्या पिकांवर सूर्यकिरणांची सोनेरी छटा पडत होती. तोच उंच पिळदार देहयष्टीचा एक राजा साध्या धोत्रात पण अफाट आत्मविश्वासाने शेताकडे फेरफटका मारत होता. तो राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. विहिरीजवळ मोट सुरू होती. बैल जोर लावत होते. शेतकरी आणि मजूर मेहनतीने काम करत होते. बैल सोडा, मोट थांबवा. महाराजांनी 15-20 धिप्पाड मजुरांना बोलावलं आणि म्हणाले, ही मोट तुम्ही सगळे मिळून ओढून दाखवा. हर हर महादेव. सगळी ताकद लावली. घामाच्या धारा वाहिल्या, पण मोट हल्ली नाही. उठा, बाजूला व्हा. महाराजांनी दोर हातात घेतला. एक खोल श्वास घेतला आणि क्षणात ती जड मोट सर्रकन वर आली. पाणी उडालं. शिवार थक्क झालं आणि महाराजांनी सलग 3-4 वेळा मोट ओढून दाखवली. जे काम 20 माणसांना जमलं नाही ते काम एकट्या राजाने केलं. महाराज हसले आणि म्हणाले, ताकद फक्त शरीरात नसते, ती मनात आणि निश्चयात असते. अशी होती शाहू महाराजांची वज्रदेही शक्ती. रयतेसाठी जगणारा राजा, रयतेसोबत उभा राहणारा राजा, लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज. शक्ती शरीरात होती, पण राज्य मनाने केलं.